सामान्य रुग्णांचे हाल आणि VIP साठी झगमगाट। यवतमाळ रुग्णालयाचा दुटप्पी कारभार चव्हाट्यावर। श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य सचिव धीरज कुमार यांच्या दौऱ्यानिमित्त करण्यात आलेल्या तातडीच्या सुधारांमुळे प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे। सामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे कानाडोळा करणारे प्रशासन वरिष्ठांच्या भेटीसाठी एका रात्री सक्रिय झाल्याने संतप्त नागरिकांनी याला प्रशासकीय अनास्था म्हटले आहे। आरोग्य सचिवांच्या आगमनापूर्वी रुग्णालयातील फिल्टरची सफाई, बेडवर नवीन चादरी आणि वर्षानुवर्षे बंद असलेली बालकांची CT स्कॅन रूम अचानक सुरू करण्यात आले। स्ट्रेचर आणि बेंचेसची संख्या वाढवून रुग्णालय चकाचक करण्यात आले। मात्र हा सर्व प्रकार केवळ दिखावा असून सामान्य रुग्णांना रोज सोसाव्या लागणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुकांत वंजारी यांनी म्हटले आहे। दौऱ्यासाठी केलेला हा बदल केवळ तात्पुरता नसावा। CT स्कॅन रूम आणि इतर सुविधा कायमस्वरूपी सुरू असाव्यात। औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि स्ट्रेचरसाठी रुग्णांची होणारी वणवण थांबावी। रुग्णालयावर प्रशासनाचे व लोकप्रतिनिधीचे नियंत्रण नसल्याचा आरोप करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाही तर स्वयंसेवी संस्था आणि रुग्णसेवकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। गरिबांना मिळणारे उपचार हा दिखावा नसून तो मूलभूत अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे।